अधिक मासातील आईच्या ओटीतलं सौभाग्य. अधिक मास म्हणजे पुरुषोत्तम मास. हिंदू धर्मात अत्यंत पवित्र आणि पुण्यदायी मानला जातो. या महिन्यात केलेले दान, पूजा आणि सेवा अनेक पटींना फळ देतं अशी धार्मिक मान्यता आहे. आणि याच अधिक मासात मुलींना आपल्या आईची ओटी भरण्याची परंपरा महाराष्ट्रात अनेक घरांमध्ये आजही श्रद्धेनं पाळली जाते. हिंदू शास्त्रांमध्ये आईला देवाचं रूप मानलं गेलंय. आई फक्त जन्म देत नाही तर आयुष्यभर निस्वार्थपणे मुलांचं संगोपन करते. त्यामुळे तिच्या प्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी अधिक मासात तिची ओटी भरली जाते. अनेकांच्या मते या विधीमुळे मुलीच्या आयुष्यात सुख, शांती, समृद्धी आणि अखंड सौभाग्य लाभतं. ओटी भरण्यासाठी साधारणपणे नवीन साडी, खण, हिरव्या बांगड्या, नारळ, फळं, हळद, कुंकू, सुपारी, दक्षिणा आणि काही गोड पदार्थ वापरले जातात. काही जणी आपल्या ऐपतीनुसार दागिने किंवा सुकामेवा देखील ठेवतात. या वस्तू फक्त भेटवस्तू नसतात तर त्या आदर, प्रेम आणि आशीर्वादाचं प्रतीक मानल्या जातात. विधी करताना सर्वप्रथम आईला पाटावर बसवलं जातं. तिच्या कपाळावर हळद कुंकू लावून सन्मान केला जातो. त्यानंतर साडी, खण, नारळ आणि फळ आणि दक्षिणा ठेवून ती ओटीत भरली जाते. शेवटी आईच्या पाया पडून तिचे आशीर्वाद घेतले जातात. या परंपरेमागं फक्त धार्मिक श्रद्धा नाही तर भावनिक अर्थही दडलेला आहे. लग्नानंतर मुलगी संसारात व्यस्त झाली आणि आईचं स्थान आयुष्यात सर्वात मोठं असतं याची आठवण करून देणारी ही सुंदर परंपरा मानली जाते.